नमस्कार. माझं नाव सत्यनारायण मंत्री. मी आयुर्वेदिकचं 10 वर्षांनी ते 12 वर्षांनी काम करतोय. एक पुण्याची पायरी आहे, दवा देऊन दुवा घेतोय. अशाच आपल्या ताई आहेत. त्यांना काय त्रास होता, किती दिवसानं होता? तुमचं नाव काय? सविता गायके. जरा जोरात बोला. सविता गायके. सविता गायके. तुम्हाला काय काय त्रास होता पहिलं? पहिलं तरच मला सगळ्या शरीरातल्या शिरा अशा आखडून बसल्याने असं एकदम उठता येत नव्हतं. हात टेकल्याशिवाय बसता येत नव्हतं. हात टेकल्याशिवाय उठता येत नव्हतं. स्वयंपाकाला बसलं तर त्रास होत होता. पायात नुसती ठणक होती. मधून ठणक होती. हा. हे किती दिवसानं होतं? आता हे किती दिवसात म्हणजे वर्ष 5-6 वर्षानं होतं. मग काही दवाखाने दाखवले? किती पैसे घातले त्याची गणना. म्हणजे तरी अंदाजे किती घातले? तरी बी गेले असतील 60-70 हजार तरी गेले. 60-70 हजार घालून फरक नाही. आणि माझं ज्यावेळेस आयुर्वेदिक घेण्यासाठी आलतो, विश्वास बसला होता का हो पहिले? नाही ना. कारण भरपूर पैसे घातले, काही गुन्हा नाही, बरोबर आहे. मग ते शेवटी मुसाबाईला फरक पडला म्हणून त्यांच्या घरी येऊन तुम्ही उगा आता जीवावर येऊन औषध घेतली. शेवटी बरोबर, आजाराला सरतान वैद्याला पुरता. कधी कळालं? घेतल्यावर. आता काय फरक पडलाय तुम्हाला? आता हा सगळं शरीर असं जसं पहिलं शरीर होतं काही दुखायच्या आधीच तसं शरीर झालंय आता. म्हणजे चलाय तकलीफ होणार जास्त पहिली थोडं बहुत राहणार, पण नसा जी आकडलेल्या होत्या ती मोकळ्या झाल्या. बसताना उठताना पहिला जो त्रास होता त्याच्यापेक्षा त्रास कमी झाला. आणि बघा, तुम्ही ज्यावेळेस मला बोलत होतो त्यावेळेस तुमच्या चेहऱ्यावर रोषणाई नव्हती. म्हणजे तुम्ही आजारात गुंग होता. एवढे पैसे घातले, आता ह्या तरी औषधानं काढलं. मग ते आजार कसा होता आपलं, आजार दुखायला बी तर ते काम करीतच राहावं लागत होतं. कणत कुतत का होईना करीतच राहावं पण लागत. आता आपल्या आयुर्वेदिकनं चांगलं केलंय, फरक पडलाय. चालते फिरते आज, म्हणजे बसताना उठताना पहिल्यासारखा त्रास राहिला नाही. बरं, आता हे नसा मोकळ्या झाल्यामुळं गुडघा कमी झाला आणि त्याच्यामुळं हाडं आता कॅल्शियम वाढलंय, त्याच्यामुळे तुम्हाला त्रास कमी झाला. आणि विशेष म्हणजे महत्वाचं, आज तुम्हाला जे फरक पडलाय तुम्ही येऊन सांगताय. कमी पैसे दिले तुम्हाला काही सांगायला, तुम्ही पैसे देऊनच औषध घेतलं ना. फरक पडला नसता इथं बसून दिलं नसतं. बरोबर. तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.